स्वागत करते। राज्याचे बंदरे विकास आणि मत्स्य मंत्री नितेश राणेंच्या 2 वक्तव्यांनी आजचा दिवस गाजवलाय। त्यातलं एक विधान तर थेट इतिहासाशी छेडछाड करणारं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हते असा अजब दावा त्यांनी केला आणि वादाला सुरुवात झाली। तर त्यांचं दुसरं विधान हलाल आणि झटका संदर्भातलं। झटका मटनच घेण्याचा आग्रह त्यांनी धरलाय आणि त्या सर्टिफिकेशनला जय मल्हार असं नाव देण्याचं निश्चित केलंय। पण याच नावावरनं जेजुरी देवस्थाननं आक्षेप घेतला। या दोनही वक्तव्यांवरनं नितेश राणे फक्त विरोधकच नाही तर स्वपक्षीयांकडनं सुद्धा टीकेचे धनी बनतात। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। की मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर नव्हतेच हे आपलं अज्ञान प्रकट करण्यासारखं आहे। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती। मुसलमान सैनिकांनी प्राणाचं बलिदान देऊन या देशाचं रक्षण केलेलं आहे। तुम्हाला हा इतिहास आणि हे वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही। महायुती सरकारचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलेल्या दाव्यानंतर सुरू झालं वाकयुद्ध। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती। शिवरायांनी जाती धर्मात कोणताही भेदभाव केल्याचा पुरावा इतिहासात आढळून येत नाही। पण असं असतानाही राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री असलेल्या नितेश राणेंनी एक भलता शोध लावला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान नव्हतेच असा दावा राणेंनी केला। म्हणून आमच्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। उगाच टेप रेकॉर्डर चालवता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। नितेश राणेंच्या वक्तव्यावरनं वाद झाला नसता तरच नवल। राणेंच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ माजली। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला। संजय राऊतांनी राणे डबक्यात असल्याचा हल्ला चढवला तर आव्हाडांनी त्यांच्या अज्ञानावरती प्रहार केला। महाराष्ट्रात असतील, युद्धभूमीवर असतील, कारगिलच्या युद्धात पहा, आताही पहा, मुसलमान सैनिकांनी प्राणाचं बलिदान देऊन या देशाचं रक्षण केलेलं आहे। तुम्हाला हा इतिहास आणि हे वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही। कळलं? हे काही लोकांना डबक्यातच राहायचं आहे बेडकाप्रमाणे आणि डराव करायचं आहे हिंदुत्वाच्या नावानं। त्यांना जरूर करूया। या राज्याची आणि देशाची जनता शहाणी। अनेक मुसलमान हे अंगरक्षक म्हणून काम करत होते, त्यांच्या सैन्यात काम करत होते, त्यांच्या तोफखान्यात काम करत होते, त्यांच्या अरमानात काम करत होते, त्यांच्या गुप्तहेर म्हणून काम करत होते। असं सांगणं की मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर नव्हतेच हे आपलं अज्ञान प्रकट करण्यासारखं आहे। मला वाटतं की विकृतीकरण करत असताना त्या विकृतीला थोडी बुद्धीची जोड द्यावी लागते। आजवरच्या इतिहासात ज्या गोष्टीचा उल्लेखच नाहीये त्याचा छातीठोकपणे दावा राणेंनी केला। त्यामुळे प्रचंड मोठा संभ्रम निर्माण झाला आणि इतका की शिवरायांचे वंशज असलेले आणि भाजपचे खासदार असलेले उदयनराजेंना पुढे येत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता अधोरेखित करावी लागली। त्याचवेळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा राणेंच्या दाव्यातली हवा काढली। त्यांनी वक्तव्य काय केलं माझ्या म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही। पण हे जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये। असं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मोगलांच्या। इतिहास आपण जर वाचला, इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे, इतिहासाचं संशोधन केलेलं आहे, इतिहासाची माहिती मिळवलेली आहे, खोलवर जाऊन मिळवलेली आहे, त्या सगळ्यात आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही। मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी
कुठल्याही वक्तव्यामुळं कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्याबद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. राजकारणासाठी नेते काय बोलतील याचा नेमच नाहीये, पण आपल्या वक्तव्यातनं इतिहास खोडण्याचे प्रयत्न होऊ नयेत याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. मंत्रिपदावरती असलेल्या व्यक्तींनी ती काळजी जास्तच घ्यायला हवी आहे. आणि जेव्हा हा इतिहास महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे तेव्हा तर प्रत्येकानं जपून बोलायला हवं. पण सध्याच्या राजकीय गोंधळात मंत्री सुद्धा सर्रासपणे या अलिखित आचारसंहितेचा भंग करतात. त्यामुळे आता वरिष्ठांनीच यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.